राज्यभरामध्ये गाजणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली पहिली सुनावणी आज केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे। केज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये पार पडणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आज सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का याकडेही लक्ष लागलंय। या प्रकरणात वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपींचे जबाब नोंदवले जाणार आहेत। आरोपींना कोर्टात हजर करणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार याबाबतही स्पष्टता नाही। दरम्यान तपास यंत्रणांनी 164 साक्षीदारांचे जबाब घेतले असून त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे। दरम्यान खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत, आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, काय घडू शकतं न्यायालयात? प्रज्ञा, एकतर पहिली सुनावणी आहे, त्यामुळे कायदा असा सांगतो की पहिल्या सुनावणीला जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला फिजिकली इंट्रोड्यूस केलं जातं कोर्टामध्ये। त्यामुळे आज हे सगळे जे मकोका अंतर्गतचे 7 आरोपी आहेत त्यांना कोर्टात आणलं जाणार का? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी यापूर्वी त्यांना हजर करण्यात आलं होतं, मात्र ज्यावेळेस पहिली केस असते त्यावेळेस तिथे मात्र आरोपी आणि एकूण वकील यांच्या संदर्भामध्ये ही महत्त्वाची घटना असते की तिथे त्यांना फिजिकली इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं। दुसरं, या प्रकरणाची सुरुवात होत असताना आपल्याला जसं माहिती आहे की या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे। मग पहिल्या दिवशी उज्ज्वल निकम येतात का? कारण त्यांनी दुसरा एक त्यांचा सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांची पण नियुक्ती केलेली आहे। मग आज बाळासाहेब कोल्हे हे म्हणणं मांडतील सरकार पक्षाकडून की उज्ज्वल निकम मांडतील, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। अगदी 80 दिवसामध्ये ज्यावेळी CIDने 1600 पानाचा चार्जशीट दाखल केला आहे, या चार्जशीटमध्ये अनेक बाबी आहेत ज्या हत्याकांड कसं घडलं ह्या सांगणाऱ्या होत्या। या संदर्भात पहिल्या दिवशी काय होईल तर पहिल्या दिवशी आरोपीच्या वकिलाकडनं कागदाची जी पूर्तता आणखी झालेली नाही आहे ती मागितली जाईल। त्यामुळे पहिल्या सुनावणीच्या वेळी आरोपी आणि एकूण वकील यांच्या संदर्भातल्या कागदाची पूर्तता केली जाईल। त्यामुळे आज आर्ग्युमेंट होईल का हे लगेच सांगता येणार नाही आहे। एक मात्र खरं आहे की केवळ 80 दिवसामध्ये तपास केल्यानंतर जे चार्जशीट CIDने तयार केलं आहे ते आज कोर्टामध्ये सादर होईल आणि कोर्टामध्ये सादर झाल्यानंतर याच्या सुनावणीला कदाचित सुरू होऊ शकतं। उज्ज्वल निकम स्वतः उभा राहतील का आणि हे जे आरोपी आहेत त्यांना फिजिकली प्रोड्यूस केलं जातं का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल। गोविंद, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।